नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव पंचायत समितीमध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की पंचायत समितीच्या आज दिनांक 6/3/2026 रोजी, आज वार शुक्रवार, या दिवशी निवडी झालेले सभापतीच्या, आणि हेच ते पंचायत समिती धाराशिव। या ठिकाणी पूर्ण हा परिसर कर्मचाऱ्याने अत्यंत चांगल्या पद्धतीनं स्वच्छ केलेला आहे। आणि मध्यंतरीच खडतर प्रवास यूट्यूब चॅनलनं बातमी दाखवली होती की पंचायत समितीच्या आवारामध्ये स्वच्छता नाही, मुताऱ्या चांगल्या नाहीत आणि संडास बाथरूम सर्वसामान्यांसाठी ये जा करण्यासाठी स्वच्छ नाही, अशा पद्धतीनं बातमी दाखवली होती। तेही स्वच्छता करण्याचं आश्वासन आता प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे। आणि आज खरं म्हणलं तर हे बातमी सभापतीची आहे, पण प्रशासन किती चांगल्या पद्धतीनं पंचायत समितीचं काम करतं आहे हेही दाखवणं कर्तव्य आहे। कारण केलेल्या कामाचं कौतुक, चांगलं ती चांगलं आणि वाईट ते वाईट। कारण वाईट दाखवलेलं जर चांगलं केलं तर चांगलं दाखवणं ही खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचं कर्तव्य आहे। आणि आज सभापतीच्या निवडी झालेल्या आहेत। आपण कशा पद्धतीनं पंचायत समितीमध्ये सभापतीचं एक एक्स्ट्रा ऑफिस, उपसभापतीचं एक्स्ट्रा ऑफिस आणि हे कर्मचाऱ्याने केलेलं स्वागत आहे। अत्यंत चांगल्या पद्धतीनं नवीन येणाऱ्या सभापतीचं, उपसभापतीचं स्वागत कर्मचाऱ्याने, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। हे बघा, अत्यंत चांगल्या पद्धतीनं धूमधडाका सकाळपासून कर्मचाऱ्यांनी येणाऱ्या नवीन सभापतीचं आणि उपसभापतीचं स्वागत केलेलं आहे। आपण दाखवणार आहेत नवीन सभापतीचं ऑफिस। हे नवीन सभापतीचं ऑफिस आहे। खरं म्हणलं तर 1-2 वर्ष पंचायत समितीचं, 2-3 वर्ष बी म्हणलं तर काय हरकत नाही, प्रशासक होतं। आता या ठिकाणी हे बघा किती सुंदर चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे ऑफिस। आता याच खुर्चीवर, या खुर्चीवर, हे खुर्ची आहे। आता हे शासन आहे आणि या शासनाच्या खुर्चीवर आजच विराजमान झालेले आहेत सभापती। सभापतीचे नाव आहे गोकर्णा गोपाळ कदम। याच ठिकाणी उद्यापासून शासनाचा कारभार हाकणार आहेत। त्यांची निवड खऱ्या अर्थाने 7-16 आणि एक तटस्थ अशा पद्धतीनं सभापतीची 16 मतं घेऊन निवड झालेली आहे। आणि त्यांचं नाव आहे गोकर्णा गोपाळ कदम आणि त्यांचे विरोधक होते सरस्वती मोहन वाघुलकर। आणि तशाच पद्धतीनं उपसभापतीची सुद्धा निवड झालेली आहे। आपण उपसभापतीच्या कार्यालयात जाणार आहात। हे कार्यालय आहे सभापतीचं। आणि बघा, हे एकदम शिस्तबद्ध आहे आणि या ठिकाणाहून आता ते शासन चालवणार आहेत। प्रशासन आता यांच्या अध्यक्षतेखाली काम करणार आहेत आणि त्यांचं काम पूर्ण तालुक्यातल्या मतदारांना न्याय मिळवून देणे, प्रत्येक सर्वसामान्य माणसाचा प्रश्न सोडवणे, हे काम आता गोकर्णा गोपाळ कदम करणार आहेत। आणि आता आपण निघूया उपसभापती कार्यालयामध्ये। बघा, हे सकाळपासून कशा पद्धतीने या कर्मचाऱ्या महिलांनी हे काम चांगलं केलेलं आहे, स्वागत केलेलं आहे। आणि येणाऱ्या सभापतींचं, उपसभापतींचं हे कर्मचारी अत्यंत चांगल्या पद्धतीनं स्वागत करत आहेत। आपण उपसभापती कार्यालयामध्ये, हे उपसभापतीचं कार्यालय आहे। हे बघा कशी ठेवण आहे की ज्या कार्यालयामध्ये सगळं वातावरण शांत आणि शांत होतं, पण आता हे वातावरण गजबजलं आहे। आजपासून हे वातावरण अत्यंत चांगल्या पद्धतीने गजबजलं आहे। उद्यापासून शासन या पंचायत समितीमध्ये काम करणार आहे आणि हे त्यांचं आसन आहे सभापती। आणि उपसभापतीचं
नाव आहे प्रमोद भाऊसाहेब पाटील. हे वडगाव सिद्धेश्वरचे आहेत आणि त्याच गटातून आलेले आहेत आणि त्यांचे विरोधक आहेत आशा राजदीप गायकवाड. यांना 7 मतदान पडलं आणि प्रमोद भाऊसाहेब पाटील यांना 16 मतदान पडलं. 1 तटस्थ राहिलं. तशाच पद्धतीनं गोकर्णा गोपाळ कदम यांनासुद्धा 16 मतदान पडलं. 7 विरोधकांना पडलं. सरस्वती मोहन वागुलकर हे विरोधक आणि 1 तटस्थ. प्रमोद भाऊसाहेब पाटील यांना 16 मतदान पडलं. आशा राजदीप गायकवाड यांना 7 मतदान पडलं आणि तटस्थ राहिले. आता प्रमोद भाऊसाहेब पाटील हे उपसभापती झालेले आहेत आणि गोकर्णा गोपाळ कदम या सभापती झालेले आहेत. आता खरं म्हणलं तर हा कारभार धाराशिवामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून म्हणजे शासनाच्या माध्यमातून शासनाच्या अध्यक्षतेखाली आता प्रशासन काम करणार आहे आणि त्यांच्या निवडीसाठी पीठासीन अधिकारी ओंकार देशमुख हे होते आणि सोबत तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव, गट विकास अधिकारी राजू कांबळे, विस्तार अधिकारी संजय ढाकणे व इतर कर्मचारी आज या सभापतीच्या आणि उपसभापतीच्या निवडीसाठी सर्व सज्ज होते. अत्यंत चांगल्या पद्धतीनं या प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी येणाऱ्या नवीन सभापतीचं आणि उपसभापतीचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं स्वागत केलं आणि त्यांना पुढील राजकीय वाटचालीच्या आणि प्रशासन चांगल्या पद्धतीने चालवण्याच्या शुभेच्छा दिल्या. तर हे आहे आमचं धाराशिव आणि धाराशिवाची ही पंचायत समिती जी की 2-3 वर्षे प्रशासन या पंचायत समितीवर होतं. उद्यापासून शासनाचा कारभार चालू झाला म्हणजे आजपासूनच चालू झाला आणि ते आता सतत 5 वर्ष हा कारभार चालू राहणार आहे आणि तालुक्याचा कारभार हे सभापती आणि उपसभापती प्रशासनाच्या माध्यमातून हे शासन चालवणार आहेत आणि प्रशासनाला येणारा निधी पुरवून विविध विभागाला ते पोच करून तालुक्याचा विकास करणार आहेत. तर बघूया कशा पद्धतीनं येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये हा विकास केला जातो ते पाहूया. येणाऱ्या काळातच खडतर प्रवास हे चॅनल सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कायमस्वरूपी शासनामध्ये निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधीच्या विरोधात काम करणार. याचं कारण असं आहे की जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी शासनातल्या सभापती उपसभापती जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी राज्यातले मुख्यमंत्री असो किंवा देशाचे पंतप्रधान असो हे शासनकर्ते लोक आहेत. यांनी वेळेवर सर्व मतदार बांधवाचे प्रश्न सॉल्व करावे, त्यांना न्याय द्यावा. म्हणूनच पत्रकार हे जनतेच्या बाजूनं हमेशा कायमस्वरूपी काम करणार आणि जनतेने सुद्धा सज्ज राहावं असं आव्हान जनतेला खडतर प्रवास यूट्यूब चॅनल करणार. कारण आपण मागितल्याशिवाय न्याय मिळत नाही. यांनी दिलेले शब्द पूर्ण करण्यासाठी खडतर प्रवास सतत पाठपुरावा करत राहणार आणि कायम जनतेच्या बाजूनं खडतर प्रवास यूट्यूब चॅनल काम करणार. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये शासन या प्रशासनाला धरून कशा पद्धतीनं सर्वसामान्य जनतेचं काम करेल ते येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि सर्व जनतेला आव्हान आहे आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. खरे ते खरे, खोटे ते खोटे. हे चॅनल कोणाच्याही विरोधात नाही. ही चॅनल जनतेच्या बाजूनं आणि महाराष्ट्र सरकारकडून काम करून घेण्यासाठी सतत लढत राहणार. धन्यवाद. धाराशिवकर
जय हिंद, जय महाराष्ट्र.